2017 मध्ये फडणवीसांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली, ज्यात 1.5 लाखांपर्यंतची कर्जमाफी झाली. 2019 ला उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना जाहीर झाली, ज्यात 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळाली. पण यात अनुभव असे आले की अनेक मोठ्या शेतकऱ्यांचे ही कर्ज माफ झाले आणि काही अल्पभूधारक शेतकरीही अपात्र ठरले. शेवटच्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळेपर्यंत योजना सुरूच राहील असं सरकारने सांगितलं खरं, पण शेतकऱ्यांचं आधार पॅन बँकेशी लिंक नसणं, संयुक्त खात्यापैकी एकालाच कर्जमाफी, कर्जाचं चुकीचं वर्गीकरण, नावातल्या चुका अशा कित्येक अडचणींमुळे शेतकऱ्यांचे अर्ज रिजेक्ट झाले आणि पर्यायाने या शेतकऱ्यांना हायकोर्टात जावं लागलं. कोर्टाच्या आदेशानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफीही मिळाली, पण तांत्रिक चुका आणि सरकारचे निकष व अटी यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड धडपड करावी लागली. आता फडणवीसांनी पुन्हा एकदा पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावाने जी योजना जाहीर केली आहे, ती करताना त्यांनी पात्र हा शब्द वापरला आणि सगळ्यांची पुन्हा धाकधूक वाढली. या पात्र शब्दासोबतच नंतर त्यांनी हेक्टरी मर्यादेविषयी सुद्धा भाष्य केलं, ज्याने नव्या शंका तयार झाल्या. सप्टेंबर 2025 पर्यंतचं कर्ज माफ करणाऱ्या या योजनेचे नेमके लाभार्थी कोण होऊ शकतात आणि यापूर्वी आलेल्या अडचणी काय होत्या, त्याचीच माहिती मी या व्हिडिओत देणार आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 3 वेळा कर्जमाफी झाली आहे, ज्यात अनुक्रमे 2008, 2017 आणि 2019 ला शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्यात आला. 2017 ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर झाली, ज्यात 1.5 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्यात आलं. 2019 ला उद्धव ठाकरेंनी ही योजना जाहीर केली, पण शेतीमालाला मिळत असलेल्या अपुऱ्या भावामुळे शेतकऱ्याला दरवर्षी कर्ज घेण्याची वेळ येते आणि ते कर्ज वेळेत चुकतं होत नसल्यामुळे व्याजही वाढत जातं. सोयाबीनचं एकरी पीक घेण्यासाठी साधारण 7,500 ते 8,000 रुपये खर्च आहे, मात्र सोयाबीनचा सध्याचा दर फक्त 5,000 रुपये प्रति क्विंटल एवढा आहे. म्हणजे शेतकऱ्याला जो खर्च करावा लागतोय तोही निघत नाही. त्यात भर उन्हात राबलेली मेहनत, कौटुंबिक खर्च यासाठी तर काहीही शिल्लक राहत नाही आणि पर्यायाने शेतकरी कर्जबाजारी होत जातो. अनेक शेतकऱ्यांना तर बँका कर्ज देत नाहीत, म्हणून खासगी सावकाराकडून कर्ज घ्यावं लागतं आणि हे कर्ज कधीही माफ होत नाही. परिणामी शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येते. आता नव्याने कर्जमाफी देण्यासाठी पुन्हा एकदा नव्याने समिती गठीत करण्यात आली, ज्यात राज्यभरातील बँकांकडून थकबाकी असलेल्या कर्ज खात्यांची माहिती मागवली गेली. IAS अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली असलेली ही समिती माहिती तर जमा करत आहेच, शिवाय शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात त्यावरही सरकारला शिफारस करणार आहे. या समितीने आतापर्यंत 30 लाख खात्यांची माहिती संकलित केली आहे, तर 20 लाख खाती अशी आहेत जे नियमित कर्ज भरतात. सप्टेंबर 2025 पर्यंत जेवढं कर्ज थकीत आहे त्यापैकी 2 लाख सरकारकडून अदा करण्यात येतील, तर जे नियमित कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येईल. आता या कर्जमाफीमध्ये निकष आणि अटी काय असतील याचा स्वतंत्र शासन निर्णय जारी होईलच. पण मागचे अनुभव आणि मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना जी काही उत्तरं दिली त्यातून सरकारच्या हेतूवर टीका होते. शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे की एखाद्या शेतकऱ्याकडे 4 चाकी असेल म्हणून त्याला अपात्र करणं हा त्याच्यावर अन्याय आहे. ग्रामीण भागात 50,000 ते 1 लाखातही जुनी 4 चाकी गाडी मिळते आणि हौस म्हणून शेतकरी ही गाडी घेत असतो. कित्येक शेतकरी दूध विक्रीसाठी ही व्यावसायिक वाहन घेतात आणि त्याचा वापर शेतीसाठीच केला जातो. दुसरी एक शंका उपस्थित केली जाते ती म्हणजे फक्त 2 लाखांपर्यंतचीच कर्जमाफी याने शेतकऱ्यांना फारसा फायदा होणार नाही. शेवटची कर्जमाफी होऊन बरेच वर्ष झालेत आणि त्यामुळे कर्जाची मुद्दल आणि व्याज दोन्हीही आता वाढत गेलंय. किमान 5 लाखाची मागणी होती, मात्र सरकारने ती 3.5 लाखांपर्यंत जरी आणली असती तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा फायदा झाला असता.
पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर 25 लाखांच्याही वर कर्ज असतं. मग अशा शेतकऱ्यांना तुम्ही किती लाभ देणार आहात, असाही प्रश्न शेतकरी नेते विचारतायत. फडणवीसांनी पत्रकार परिषदेत बोलताना अजून एक गोष्ट सांगितली, ती म्हणजे शेतीला मदत करताना जी हेक्टरी मर्यादा असते ती सुद्धा यात असेल. म्हणजेच अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना असावी असाही एक अंदाज बांधला जातोय. आतापर्यंत ज्या दोन्ही कर्जमाफी योजना आल्या त्यात हेक्टरी कोणतीही मर्यादा नव्हती. फक्त 1.5 आणि नंतर 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ असे निकष त्यात होते. पण आता हेक्टरी निकष लावल्यानंतर जे मोठे शेतकरी आहेत त्यांना याचा फारसा फायदा होणार नाही आणि लाभार्थी अजूनही कमी होऊ शकतात. अजून एक संभाव्य अट अशी सांगितली गेली आहे की ही कर्जमाफी ॲग्रीस्टॅकवर ज्या शेतकऱ्यांची नोंदणी आहे त्यांनाच देण्यात येईल. ॲग्रीस्टॅक हा शेतकऱ्यांचा राष्ट्रीय स्तरावरील एक डेटाबेस आहे, ज्यात सरकारला एकाच ठिकाणी शेतकऱ्यांचा सातबारा, त्यांचं थकीत कर्ज याची अद्ययावत माहिती उपलब्ध करून देतो. यावर देश पातळीवर आतापर्यंत 8.5 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. तर महाराष्ट्रातला हा आकडा 20 लाखांच्या आसपास आहे. ॲग्रीस्टॅकवर जास्तीत जास्त नोंदणी करून घेण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे आणि कदाचित कर्जमाफी योजना सुरू झाल्यानंतरही शेतकऱ्यांना नोंदणीसाठी वेळ देण्यात येईल. म्हणजे एक अतिरिक्त काम शेतकऱ्यांना याच वेळी करावं लागणार आहे. या मागचा उद्देश मुख्यमंत्र्यांनी सांगितला की आतापर्यंतच्या कर्जमाफीतला अनुभव असा होता की बँका 10 वर्ष जुनीही थकीत कर्ज लावतात आणि शेतकऱ्यांना याचा कोणताही लाभ होत नाही. त्यामुळे आता अद्ययावत डेटाबेसचा वापर करूनच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल. मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की गेल्या दोन्ही कर्जमाफी योजनेत शेतकऱ्यांनी शेवटी अर्जच न केल्यामुळे 15 ते 20% शेतकरी लाभापासून वंचित राहिले होते. मात्र यातली परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांनी अर्ज केले, मात्र ते तांत्रिक गोष्टींमुळे सातत्याने रिजेक्ट होत होते. जे शेतकरी कोर्टापर्यंत जाऊ शकत होते त्यांना न्याय मिळाला, मात्र छोट्या शेतकऱ्यांना कोणाकडेही मदत मागता आली नाही. या कर्जमाफीत गेल्या 2 वेळच्या चुका सुधारवल्या जातील आणि कोणत्याही चाचपटी न टाकता जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ कसा देता येईल अशा पद्धतीने ही योजना डिझाईन केलेली असल्याचं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. गेल्या वेळी जी कर्जमाफी झाली त्यासाठी 20,000 कोटी आणि प्रोत्साहनपर अनुदानासाठी 15,000 कोटी असा खर्च झाला होता. यावेळीही एवढाच खर्च पुन्हा होणं अपेक्षित आहे. आतापर्यंत सातत्याने कर्जमाफी दिली जात असली तरी शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही आणि कर्जाचा बोजा वर्षानुवर्ष वाढतोय. शेतकरी नेत्यांचं म्हणणं यावर असं आहे की सरकारने मालाला हमीभाव दिला तर हा खर्चही करावा लागणार नाही आणि शेतकऱ्याला सन्मानाने आयुष्य जगता येईल. सरकारकडून योजनांना सन्मान नाव दिलं जात असलं तरी हमी भाव मिळत नसल्यामुळे दरवेळी नव्याने कर्जमाफीसाठी आंदोलन करावं लागतं आणि जे काही मिळतं तेही अपुरं दिलं जातं. शिवाय अटीही पात्र होण्यासाठी जाचक ठरतात. या कर्जमाफी योजनेवर तुमचंही मत लिहा आणि अशाच व्हिडिओसाठी story.com ला सबस्क्राईब करा.